प्राप्तेता सैव पुत्रतयेसा। सुत महाराजांनी सांगितले की नारदांना शौनकादिकांनी 7 दिवस सांगून या 7 दिवस कथा श्रवणाचा नियम घालून दिलाय। पण सुत महाराज म्हणजे हे अस्थिरस्य नारदस्य, नारद हे नेहमी अस्थिर असतात। 2 तास किंवा 2 तासाच्या वर कुठंच ते एकत्र थांबत नाही। असे अस्थिर असणारे नारदजी कधी 7 दिवस एकत्र थांबले आणि कधी शौनकादिकांनी नारदांना ही श्रीमद भागवत कथा सांगितली, याविषयी आम्हाला त्या ठिकाणी थोडक्यात माहिती सांगा की नारदांना कधी कथा ऐकली। कारण नारदाला म्हणजे नेहमी त्या भगवंताचं भजन करायचं, चिंतन करायचं, नामस्मरण करायचं नाही, सगळ्या ब्रह्मांडामध्ये भ्रमण करायची ड्युटी आहे। पण 7 दिवस नारदजी कधी थांबले त्याविषयी सूतजी महाराज सांगतात। एकदा हि विशालायां चत्वारो ऋषयो मला सत्संगार्थं समायाता ददृशुस्तत्र नारदम्। म्हणजे एक वेळ असा होता, सत्संगाच्या दृष्टीनं शौनकादिक महाराज त्या ठिकाणी भ्रमण करत होते, फिरत होते। फिरत असताना बद्रीनाथ धामामध्ये विशाल क्षेत्रामध्ये त्या शौनकादिक ऋषींना नारदांची भेट झाली, नारदांची भेट झाली। आणि ज्या वेळेला साधूला साधू भेटतो त्यावेळेला दोघांना अतिशय आनंद होत असतो। म्हणून साधूला साधू भेटले, अतिशय आनंद झाला, रामराम जय हरी दंडवत वगैरे सर्व काही झालं। आणि झाल्याच्या नंतर शौनकादिकांनी नारदांच्या चेहऱ्याकडे पाहिलं। माणसाच्या मनामध्ये काय चाललंय, माणूस सुखी आहे का दुःखी आहे हे काही त्याला विचारण्याची गरज नाही, माणसाच्या चेहऱ्यावरूनच लक्षात येते की माणूस कसा आहे। मध्य अंतःकरणातले भाव माणसाच्या चेहऱ्यावरून लक्षात येतात। कारण नेहमी जर माणसाच्या तोंडावर 12 वाजलेले दिसले की वाटते त्याला काहीतरी पीडा आहे किंवा काहीतरी दुःख आहे। तसं शौनकादिकांनी नारदाचा चेहरा न्याळून पाहिला आणि न्याळून पाहिल्याच्या नंतर नारदाच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले दिसले आणि नारदाचा चेहरा पडका दिसला, नाराज दिसला। नाराज दिसला म्हणून शौनकादिकांनी विचारलं, कथम ब्रह्मन्नेन मुखः कुतश्चिंता तुरो भवान् त्वरितं गम्यते कुत्र कुतश्चागमनं तव। कथम ब्रह्मन्नेन मुखः कुतश्चिंता तुरो भवान्। हे ब्रह्मा, ब्रह्मदेवाचे पुत्र असणारे हे नारदजी, तुम्ही इकडे कसे अचानक आलात आणि असं तुमचं दीनवाना चेहरा का दिसतोय, पडका चेहरा का दिसतोय, तुमच्या तोंडावर 12 का वाजले आणि तुम्ही इतक्या काही गडबडीमध्ये कुठे निघालात? तुमच्या नाराजीचं कारण आम्हाला सांगा, नाराजीचं कारण सांगा। नारदाला विचारल्याच्या नंतर नारदजी सांगतात, हे बघा, संत हे सर्व जगाचं दुःख नाहीसं करत असतात का, तर ते सुखी असतात म्हणून। कारण संतांच्या चेहऱ्यावर जर दुःख असेल तर ते दुसऱ्या लोकांचं काय दुःख निवारण करणार आहेत। म्हणून नारदजी त्या ठिकाणी म्हणतात, महाराज हे माझ्या चेहऱ्यावरची नाराजी दिसायली तीही माझ्या दुःखामुळे नाही, मला काही दुःख नाही किंवा माझं काही धन दौलत कोणा चोरून नेले असं काही मला झालं नाही। माझ्या दुःखाचं कारण मी नाही, माझ्या दुःखाचं कारण दुसरंच कोणी। कारण संत दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होत असतात आणि जे दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतात त्यांनाच संत म्हणतात। वास्तविक पाहिलं तर तुम्हाला आम्हाला दुसऱ्याचं दुःख पाहून आनंद होते, गुदगुल्या होतात, हे सर्वसामान्य माणसाचे। पण संतांना ज्या वेळेला दुसऱ्याचं दुःख दिसते त्यावेळेला संतांना दुःख होते। त्यामुळे नारदजी म्हणतात, माझ्या दुःखानं मी दुःखी नाही, तर दुसऱ्याच्या दुःखानं मी दुःखी आहे। दुसऱ्याचं दुःख कोणतं आहे? नारदजी सांगतात, महाराज मी अहम तु पृथ्वीं यातो ज्ञात्वा सर्वोत्तमामिति पुष्करंच प्रयागंच काशीं गोदावरीं तथा हरिक्षेत्रं कुरुक्षेत्रं श्रीरंगं सेतुबंधनं एवमादिषु तीर्थेषु भ्रममान इतस्ततः। नारदजी सांगतात, मी या पृथ्वीवर भ्रमण करायला लागलो। हरिक्षेत्रं कुरुक्षेत्रं श्रीरंगं सेतुबंधनं, मी अनेक क्षेत्राच्या ठिकाणी मी भ्रमण करायला लागलो का, मला कुठे सत्संग मिळेल, काहीतरी चांगलं बघायला मिळेल। पण महाराज या
जगतामध्ये म्हणले मला कुठे सत्संग भेटला नाही, चांगल्या वृत्तीचे माणसं भेटले नाही, सगळे अधर्माला वागणारे माणसं भेटले, पापी माणसं दिसली. साधू जरी असले तरी धन दौलत जमा करणारे साधू आहेत. ना पश्चिम कुत्रचित धर्म मनसंतोष कारणम कलिना धर्म मित्रेन धार्यम बाधिता दुना. मला कुठेही माझ्या चित्ताला शांती मिळेल अशा प्रकारचा धर्म कुठं मला त्या ठिकाणी दिसला नाही. कारण ह्या कलियुगामुळं काय झालंय, ही सगळी दुनिया बाधित झाली. या कलीच्या प्रभावामुळं सत्यम नास्ति तपस शौचम दयादानम न विद्यते उदरम भैनो जीवाहा वराकहा कुट भाषणा. म्हणून या कलियुगामध्ये म्हणजे कुठं सत्य राहिलं नाही, तप राहिलं नाही, शौच पवित्रता राहिली नाही. सत्य बोलणारे माणसंच भेटायला फार मुश्किल आहे. जे ते लबाड कसं बोलून आपलं धन जमा करता येईल याच्या पाठीमागा लागले म्हणले. आणि तपाचं तर नावच सोडून द्या म्हणले. तपश्चर्या करायला तर कोणालाही आवडत नाही, कष्ट करायला आवडत नाही, तर तप करणं काय सामान्य गोष्ट नाही. तपश्चर्या करणं म्हणजे जंगलामध्ये जाणं बिना अन्न पाण्याचे, एका पायावर उभं टाकून महिना एका पायावर उभं टाकून नामस्मरण करणं, देवाचं चिंतन करणं, ह्याला तप म्हणतात. हे तप या कलियुगामध्ये राहिले नाही. आणि शौच सुद्धा राहिला नाही. म्हणजे शौच म्हणजे पवित्रता राहिली नाही. पवित्र माणसं राहीनं झालीत म्हणजे आंघोळी सुद्धा 8-8 दिवस करीन झाली. अशी परिस्थिती या काळामध्ये झालेली आहे. आणि दान सुद्धा या जगामध्ये राहिले नाही. दान देण्याची वासना कोणाची राहिली नाही. म्हणजे फक्त दान कोणी आपल्याला कसं देईल याचीच अपेक्षा सर्वांना आहे, पण दान द्यायला मात्र कोणाला त्या ठिकाणी आवडत नाही. म्हणून सत्य राहिलं नाही, तप राहिलं नाही, शौच राहिलं नाही, पवित्रता राहिलं नाही, दान राहिलं नाही. आणि उदरम भैनो जीवाहा, फक्त जीव आपलं पोट कसं भरता येईल या गोष्टीचा सर्व माणसं विचार करायला. म्हणजे दुसऱ्याचं पोट फाडून आपलं पोट भरायचा विचार लोक करायला, तर दुसऱ्याचं पोट भरण्याचा विचार कोण करणार आहे अशा परिस्थितीमध्ये. अशी कलियुगाची परिस्थिती झाली म्हणजे. आणि दुसरी गोष्ट, मी काही घरामध्ये बघितलं म्हणजे डोकून बघितलं घरातलं वातावरण. बरं, घरातली माणसं तरी एकच जुटीनं राहतात का? एकजुटीनं राहतात का? भावाचं भावावर प्रेम आहे का? सासू सुना एकत्र राहतात का? सासू सुनेचं प्रेम चांगलं आहे का? का दररोज झगडे होतात? इथं कसं आहे, सासू सुनेचे झगडे होतात का नाही? इकडं आमच्या इकडे होतात म्हणून म्हणाले. होतात का नाही तुमच्या इकडं? काही तर सासाच तुलना सुनाय. हा, जरा सांगा चेहरे म्हणजे लक्षात येते की तुम्हाला माझं बोलणं कळतंय. कारण काही अंतरावर भाषा बदलत असते. आता आमचं फार लांब गाव आहे, माझी भाषा तुम्हाला समजते नाही समजते ही बी समजून घेतलं पाहिजे. नाहीतर तुम्हाला काही कळणं झालं हे मला नाही कळायला माझ्यासारखा येणारच राहील. त्याच्यामुळं माझी भाषा तुम्हाला समजते का हे लक्षात घेतलं पाहिजे. मला पण समजते ना मी काय सांगतो ते. माना तरी हलवा किंवा नाही तरी म्हणा. हा, तेच म्हणायला. नारद म्हणले मी घरामध्ये डोकून बघितलं तर घरात सुद्धा एकमेकाचं प्रेम नाही राहिलो. बरं, सासू सुनाचं जाऊ द्या, बाप लेकाचं सुद्धा प्रेम राहिले नाही. म्हणले बाप एका घरात आणि लेक एका घरात राहते. म्हणजे बाप घरात आला की पोरग बाहेर जाते आणि पोरग घरी आले की बाप बाहेर जाते. असे माणसं घरातलेही एकमेकावर प्रेम राहिले. सासा सुनायचं तर सांगूच नाही, म्हणजे ते सांगण्यातच अर्थ नाही. पण इतकी घ्या कलियुगाची त्या ठिकाणी काय झालेली आहे, गती बेकार झालेली आहे. माणसं माणसासोबत चांगले वागत नाहीत. तरुणी प्रवृत्ता गे शालको बुद्धिदायक कन्या विक्रयणो लोभा दंपतीनां च कल्कनम. तरुणी प्रवृत्ता गे हे शालको बुद्धिदायक. आता घरामध्ये वर्चस्व कोणाचं चाललंय म्हणले, नारदानं प्रत्येकाच्या घरात डोकून बघितलेले असते. आणि घराघरामध्ये नारदांना काय दिसलं की तरुणी प्रवृत्ता गे हे, ज्या घरातल्या बायांच्या हातामध्ये कारभार केल्या म्हणजे नवऱ्याच्या हातामध्ये कारभार नाही. आता असंच आहे, गृहमंत्री पद त्यांना मिळालेलं असते. माणसाच्या मनावर काही नसते. तुमचं कसं असतं बाबा? तुमच्या मनावर राहते का मालकीनीच? हा, दोघांचं आहे का? तुमचं बरं दिसलं. आमच्या इकडे तर माणसाचं काहीच खरं नाही. तरुणी प्रवृत्ता गे हे सगळी सत्ता म्हणले ह्या स्त्रीच्या हातामध्ये गेलेली आहे, माणसाच्या हातामध्ये काही नाही. जसं वाघ म्हणलं तसं वागावं लागतंय म्हणले.
अशी ही कलियुगाची अवस्था आहे. शालको बुद्धिदायक. घरामध्ये समजा आता तुम्हाला एखाद्या घरामध्ये कुटुंब आहे, भाऊ आहे, बहीण आहे, आई आहे, वडील आहेत, सर्व काही नातलग आहेत, पत्नी बी आहे. अशा घरामध्ये एखाद्या माणसाला जर काही कार्य करायचं असेल, काम करायचं असेल, तर सल्ला कोणाचा घ्यायला पाहिजे? बापाचा घ्यायला पाहिजे, भावाचा घ्यायला पाहिजे, माईचा घ्यायला पाहिजे, चुलत्याचा घ्यायला पाहिजे का नाही? पण लोक म्हणले भावाचा सल्ला घेणार, माईचा सल्ला घेणार, बापाचा सल्ला घेणार, चुलत्याचा सल्ला घेणार. कोणाचा सल्ला घेणार? बायकोच्या भावाचा सल्ला घेणार. आता बायकोच्या भावाचा ह्याचा काय संबंध आहे? का ते तुला देणार आहे का 4-2 लाख रुपये काय घ्यायला? जर बंगला घ्यायचा म्हणलं नांदेडला आणि घेऊ का दाजी का तुम्हाला देणार आहे का 4-5 लाख रुपये? अरे हे बापाच्या इष्टिटीवर एवढं कमी नसतं, त्याच्यामुळे तू त्याला घ्यायला. बापाला विचारलं त्या मेवण्याचं काय घेणं नाही ते विचारायचं. पण कलियुगच असं झालं महाराज, भावाला विचारिलं कोणी, पण बायकोच्या भावाला फार मोठा मान द्यावा लागलाय. कारण बायकोच्या भावाला नाही मान दिलं ह्याचं काहीच खरं नाही ना, त्याला भाकरच मिळत नाही. त्याच्यामुळे माणसाचं कसं झालंय म्हणजे बायकोच्या तालावर नाचणारे लोक झालेत. जशी बाई म्हणाल तशाच पद्धतीनं या ठिकाणी लोक वागायलेत म्हणजे. आणि शालको बुद्धिदायक. घरामध्ये आपल्या भावाचा विचार नाही, बहिणीचा विचार नाही, माईचा विचार नाही, बापाचा विचार नाही, तर मेवण्याचा विचार केले. की मी सांगत नाही बरं काही, तर भागवत सांगते. तुम्ही म्हणता हे महाराज काही नाही सांगायचं, असलं काही नाही. हे भागवतामध्ये सांगितले. वाटल्यास इथे येऊन श्लोक वाचा, याचा अर्थही मराठीत आहे की वाचून बघा ज्याला वाचायचं त्याने. हे भागवत सांगते, मी सांगत नाही. अहो भागवत नाही सर, साधू संतांनी कलियुगाचं सगळं भविष्य सांगलंय. ते आपल्याला इथे विषय मांडायचा नाही. कलियुग फार विचित्र येणार आहे. आज तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही आम्ही, आणखी काहीच बिघडलेलं नाही. पण इथून पुढे असा भविष्य काळ येणार आहे महाराज, ते बघायला आपण नाही राहिलेलं बरं. इतकं वाईट वर्णन त्या ठिकाणी त्या भविष्याचं वर्णन केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कन्या विक्रयणो दंपतीनांच कल्पना. आणि या जगामध्ये कन्या विक्रय व्हायला म्हणले. कन्येचा विक्रय, वास्तविक पाहिले तर कन्येचा विक्रय व्हायला नाही पाहिजे, कन्या विक्रय या जगामध्ये व्हायला. सध्या कोणाला बघण्यात आला असेल की मुली विकल्या चालल्यात म्हणले ह्या कलियुगामध्ये. आणि दुसरी गोष्ट दंपतीनांच कल्पनम. दंपती, दाम्पत्य या शब्दाचा अर्थ पती पत्नी. शाळेत जर कोणी शिकला असेल तर त्यांना लक्षात येते दाम्पत्य या शब्दाचा अर्थ. इथे शिकतात का विद्यार्थी आहेत का शिकणारे? दाम्पत्य या शब्दाचा अर्थ आहे पती पत्नी. तर हे पती पत्नी तरी दोघं म्हणले एकजुटीनं राहतात का? नवरा बायको सुद्धा म्हणले ह्या कलियुगामध्ये एकजूट राहिलं नाही. एकजूट राहतीलच कसे हो? कारण दोघं एकमेकांचं एकमेकावर प्रेमच नाही. कारण ह्याचं लग्नच हुंड्याच्या बळावर जमलं होतं. पोरीला पोरग पसंत नाही, पोराला पोरगी पसंत नाही. फक्त बापाला हुंडा पसंत आला होता म्हणून बळजबरी लावून दिलेलं होतं. पटलंच कसं? एकमेकाचा एकमेकावर जीव पाहिजे ना. दोघांचं जमण्यासाठी काय पाहिजे? दोघांचं एकमेकावर प्रेम असलं पाहिजे. म्हणून हे पती पत्नीचं तरी प्रेम आहे का म्हणले? नका सासूवर असू द्या, सासऱ्यावर नसू द्या, त्याला न खायला देऊ द्या. पण हे नवरा बायको तरी धड राहतात का? मायाबापाला वाटत नाही की आम्हाची लई येणं सुविधा करा. मायाबापाला काय वाटते? आमच्या पोराला किमान नवरा बायकोने तरी नीट राहावं. पण हे दोघांचं सुद्धा म्हणले जमाना झाले. असा कलियुगाचा प्रभाव त्या ठिकाणी झालेला आहे का? ते व्यसनाधीन दुनिया झाली म्हणले. फार वाईट आहे महाराज व्यसन. त्या व्यसनासारखं वाईट या जीवनामध्ये दुसरी कोणती गोष्ट नाही. कारण व्यसनानं माणसाचं स्वतःच तर वाटलं होतेच, पण स्वतः सहित सोन्यासारखे लेकरं दिलेले राहतात भगवंतानं. कोणाला भेटणं तर तप केलं तरी भेटणं, नवस केलं तर भेटणं. आणि अशा परिस्थितीमध्ये देवानं सोन्यासारखे लेकरं दिलेले राहतात, पण व्यसनापोटी त्या लेकराची हाल होतात. अशा पिरियड मध्ये बायका भेटणार कोणाला, एवढी चांगली बायको असते घरामध्ये, त्या बायकोचे सुद्धा हाल होत असतात. हे कशामुळे होते? सगळे व्यसनानं. आणि झगडे होतात ते सगळे व्यसनानं होतात. आजचा समाज, आजचा तरुण व्यसनाच्या अधीन होऊन इतका वायाला गेलेला आहे. या तरुणाला, आता लेकराला मी माझ्या मते तरी सांगतो, सर्वजणच सांगायले की आज तुम्ही तुमच्यासाठी संपत्ती कमवू नका. आज तुम्ही तुमच्यासाठी संपत्ती नाही कमवली तरी चालेल, कारण माणसाला पैशामध्ये सुख नाही, धनामध्ये सुख नाही. तुमच्या उदरी जन्माला आलेले लेकरं जर म्हातारपणी तुम्हाला चांगलं बोलले तरच त्याच्यात समाधान आहे. तुम्हाला वाटते का माझ्या पोरानं अख्खा महाराष्ट्रात 7 बारा माझ्या पोराच्या नावावर असावं, असं वाटते का तुम्हाला? नाही. पण पोरानं मला चांगलं बोलावं,
घरी माईला चांगलं बोलावं, बायकोला चांगलं बोलावं, लेकराला चांगलं वळण लावावं, एवढंच वाटते का नाही? वाटते का नाही? प्रत्येकाला एवढंच पाहिजे. कारण तुम्ही जरी अख्खा महाराष्ट्र तुमच्या नावावर सातबारा केला महाराष्ट्राचा, तरी तुम्हाला काही हे घेऊन जायचं नाही. तुम्ही बघा ना, आता तुम्हाला शेत आहे का नाही? आहे ना शेत. सातबारा कोणाच्या नावावर होता? तुमच्याच नावावर आहे. तुमच्या आधी कोणाचा होता? बापाच्या असेल. बाप पहिला ज्या वेळेला बाप होता तेव्हा लोकांना काय हे आपलं शेत आहे हा, आणि गेल्याच्या नंतर किती एकर नेलं सगळं हा. बरं जराशी माती घेऊन गेले का नाही त्याच्यात? काहीच घेऊन जायचं नाही हो. मुठ्ठी बांधे आया था हात पसारी जाएगा, अशी माणसाची स्थिती आहे. माणसाला जन्मालाही रिकामं यायचं, एकट्याला यायचं, जाते वेळेस सुद्धा रिकामं जायचं आणि एकट्याला जायचंय. इथं काही घेऊन जायचं नाही. फक्त इथं आहे तोपर्यंत चांगलं जीवन जगायचंय. म्हणून माणसाला धन संपत्ती कमवता आली तरी चालेल, नाही आली तरी चालेल, पण आपल्या पोटी जन्माला आलेले लेकरं तरी चांगले घडवता आले पाहिजे. याविषयी आपण पुढे भविष्यात विचार करू या गोष्टीचा. कारण व्यसनानं माणसाला फार गरिबी उडवते. चांगले चांगले माणसं ह्या व्यसनाच्या अधीन होऊन फार करोडपतीचे रोडपती होऊन गेलेले आहेत. असं व्यसनाचं काम आहे. म्हणून दंपतीनांचे कलकलम, नवरा बायको मध्ये भांडण होण्याचं कारण मूळ आता थोडक्यात आपण सांगायचं. त्यांनी मूळ सांगितलं की नवरा बायकोचे भांडण होतात, पण त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं. का होतात? व्यसन होतात, व्यसन करतात. नवरा दारू पितोय म्हणून बायकोचं नवऱ्यासोबत भांडण होतंय. अशी परिस्थिती या कलियुगाची झालेली आहे. म्हणून नारदजी हा सगळा संवाद नारद शौनकादिक ऋषींना सांगतात. हे शौनकजी, अशी परिस्थिती या कलियुगाची झाली. म्हणून अशा माणसाला पाहिल्याच्या नंतर त्या माणसाला तर समाधान नसते, पण त्या माणसाला बघितल्याच्या नंतर समाधानी माणसाचं सुद्धा समाधान विचलित होऊन जाते. जे झगडे करणाऱ्या माणसाला बघितल्यानंतर तुम्हाला आनंद होते का? काय येणे म्हणजे ह्याला काम नाही, धंदा नाही, उघड डोसक्याला ताण द्यायला. शेजाऱ्याला सुद्धा त्याचा त्रास होते. होते का नाही? रात्र दिवस झगडे करू लागले, शेजाऱ्यांना का गोड वाटते का? गुदगुल्या घालत काय? अहो झोप लागू देत नाही रात्र भांडण करू लागल्यानंतर. म्हणून अशी अवस्था या कलियुगाची झालेली आहे. एवं पश्यन् कलेर्दोषान् पर्यटन् नवनीमान् यामुनं तटमापन्नो यत्र लीला हरिरभो. मी सर्वत्र भ्रमण केलं, पण मला समाधानकारक, माझ्या चित्ताला समाधान मिळत असं कुठेही वाटलं नाही. सर्वत्र असे तसे माणसं दिसले. कोणी कुठं धर्म नाही, कुठं दान नाही, कुठं तप नाही, कुठं पवित्रता नाही, घाणेरडे लोक, अपवित्र असे लोक बघितले. माझ्या मनाला काही समाधान वाटलं नाही. पण हे सगळे कलीचे दोष बघून मी काय केलं? यामुनं तटमापन्नो यत्र लीला हरिरभो. मी सगळ्या कलीचे दोष बघून ज्या ठिकाणी माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं बाललीला केल्या अशा यमुनेच्या किनाऱ्यावर या वृंदावन क्षेत्रामध्ये मी त्या ठिकाणी आलो. आणि वृंदावन क्षेत्राच्या ठिकाणी आल्याच्या नंतर मी तिथं त्या ठिकाणी एक आश्चर्य पाहिलं. तत्राश्चर्यमया दृष्टं श्रूयतां तन्मुनीश्वरः एका तो तरुणी तत्र निषन्ना खिन्न मानसः. मी एक आश्चर्य पाहिलं महाराज. काय आश्चर्य पाहिलं? एका तू तरुणी तत्र निषन्ना खिन्न मानसः. एक तरुण स्त्री होती, त्या यमुनेच्या किनाऱ्यावरती बसली होती. दिसायला सुंदर होती, म्हणले तरुण होती, आणि तिच्या अवतीभोवती हजारो तिच्या दाशा होत्या, ज्या तिला समजून घालत होत्या, तिला वारा घालत होत्या, तिची सेवा करत होत्या. आणि त्या तरुण स्त्रीच्या मांडीवरती दोन वृद्ध त्या ठिकाणी पडलेले होते. आणि त्या वृद्धाला बघू ती स्त्री रडू लागली. आणि रडत असताना नारदजी म्हणतात, मी ते दृश्य बघितलं आणि संत हृदय नवनीत समाना. संताचं हृदय नवनीत समान असते. नवनीत म्हणजे लोणी. लोणी कसं असते? दगडासारखं कडक असतं का? कसं असते तुमच्याकडलं लोणी? मऊ असते आमच्या इकडे, तुमच्या इकडे मऊच असते. म्हणजे बरोबरच आहे थोडक्यात तुमचं ना आमचं. मला वाटलं इकडे कडक असते. तर म्हणले आश्चर्य बघितलं मी. ती तरुण स्त्री रडू लागली, शोक करू लागली. माझ्या हृदयामध्ये गळवळा आला. मला वाटलं ही का रडत असेल. मी तिला तिथं जाऊन विचारू का रडतेस ताई, तुला काय झालं, तुला कशाचं दुःख आहे, असं जाऊन तिला विचारावं. तर पुन्हा मनामध्ये एक प्रश्न आला. स्त्रियांचं हृदय फार हळवं असते म्हणतात. आता कसं असतं हेच तिला माहिती आहे, पण फार कोमल असते म्हणतात हृदय.
की जरासं जरी कोण वाईट बोललं की टळकून डोळ्याला पाणी येते म्हणतात. सासून जरासं बोलले की टळकून रडती म्हणते सून. हे बायाचं हृदय कसं असतं म्हणतात की हळवं असते, म्हणून कोणीतरी काहीतरी बोललं असेल म्हणून ही रडत असेल म्हणजे माहिती. आणि मी जाऊन विचारू, हे ताई तुला काय झालंय, हे बाई तुला काय झालंय, तू का रडतेस, तुला काय दुःख आहे, असं विचारून ती बाई म्हणते ए बाबा तुला काय करायचं. आम्ही बाया बाया बसलो, आम्ही काहून बरं तुला काय घेणे त्याने आमच्या जाय की तू येतो रस्त्याने, असं जर एखादी म्हणली तर हाताने पंचायती की नाही, हाताने चिखलात धोंडा घालून चिखल अंगावरून घेण्याचा धंदा कोण करावा. आपण झाले महाराज माणसं, पुन्हा म्हणायची शेंडी आहे की एवढी मोठी, तुला कळलं ना का बायामध्ये काय करायचे तुला, असं जर म्हणलं तर हाताने इज्जतीचा पंचनामा कशाला करून द्यायचा कोणाला. म्हणून नारद म्हणले मी तिथं जवळ काही गेलो नाही, पण मला वाटलं जाऊ द्या काहीतरी क्षुल्लक कारण असेल, रडत असेल, कोण कशामुळे रडत असेल ह्याचं काय कारण आपल्याला काय घेण्याचं नाही. म्हणून मी निघालो म्हणले तिथून दूर. पण मला अचानक त्या स्त्रीनं बघितलं आणि त्या स्त्रीनं बघितल्याच्या नंतर तिनं हाका मारल्या, भो भो साधो क्षम तिष्ठ मपि नाशय दर्शनं तव लोकस्य सर्वथा गहरं परं. त्या स्त्रीनं मला जोरदार आवाज मारले, भो भो साधो क्षण तिष्ठ. भो भो साधो म्हणजे अहो साधू महाराज, क्षणभर जरा थांबा. आणि क्षणभर थांबून काय करा तर मत चिंतामपि नाश, माझी जी चिंता आहे, माझं जे दुःख आहे, त्या माझ्या दुःखाचं माझ्या चिंतेचं तुम्ही निवारण करा. कारण दर्शनम तव लोकस्य सर्वथा कहरम परम. साधू संतांचं दर्शन जरी माणसाला झालं, डोळ्यानं जरी संताला बघितलं तर आपला अर्ध दुःख नवे नवे संपूर्ण दुःख नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. एवढी संतांच्या दर्शनामध्ये सामर्थ्य आहे. ती स्त्री म्हणजे भो भो साधो क्षणम तिष्ठ मच्चिंतामपि नाशय आणि दर्शनम तव लोकस्य सर्वथा गहरं परं. साधू संतांचं दर्शन जरी झालं तरी दुःख नष्ट होतात, पाप नष्ट होतात. म्हणून तुम्ही काय करा, माझं तुम्ही दुःख नष्ट करा, माझी चिंता तुम्ही नष्ट करा. आता नारदजी म्हणले आता मला जरा बरं वाटतं, कारण मी तिला हाक मारली ना, आता हाक मारल्यावर जवळ जायला काही हरकत नाही, आता भीती संपली.